श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सर्व सण अगदी मिळून मिसळून आनंदाने आणि एकोप्याने साजरे करतात. आज वटसावित्री पौर्णिमा. आजचा दिवस आपल्या सर्व लेडीजसाठी खूप स्पेशल असतो. सर्व स्त्रिया सौभाग्य अलंकार घालतात, नवी साडी घेतात, नवीन अलंकार परिधान करतात आणि वडाच्या झाडाला पूजेला जातात. तर इथे मी पण ना रेडी झालेली आहे. पूजेचं ताट रेडी करून घेतलेलं आणि ज्या ज्या वस्तू पूजेसाठी लागतात ना ते ताटात सर्व मी इथे ठेवून घेतलेले आहे. फुलेसुद्धा घेतलेली आहे. फुलं साईडला पिशवीमध्ये घेतलेली आहे. तर गावातच वडाचं झाड आहे, तिथे पूजेला मी गेलेली. सोबत सासूबाई होत्या, जाऊबाई होत्या, तसेच मावशी वहिन्यासुद्धा होत्या. आम्ही सर्व सोबतच गेलेलो पूजेला. गर्दी खूप होती. मग काय थोडंसं साईडला थांबलेलं, तेवढ्या वेळात थोडंसं फोटोशूट केलेलं आणि नंतर पूजेचा नंबर आला. सर्वात आधी विड्याच्या पानावरती सुपारी ठेवून घेतलेली, गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली, दुधाने पाण्याने अभिषेक करून घेतलेला आणि त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण केलेल्या, फूल वाहून घेतलेले आणि मग नंतर वडाच्या झाडाची सुद्धा अशाच पद्धतीने मनोभावे अशी पूजा करून घेतलेली. आता आंब्याचं सीझन आहे त्यामुळे वडाच्या झाडाला आंबेच वाहिलेले. वडाच्या झाडाची पूजा का करतात तुम्हा सर्वांना माहितीच आहे, तरीही थोडक्यात सांगते. वडाच्या झाडाखाली सावित्रीने सत्यवानाचे प्राण आणले होते, त्यामुळे या झाडाची आज आपण पूजा करतो व आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावं म्हणून वडाच्या झाडाला प्रार्थना करतो. जन्मोजन्मी 7 जन्मी आपल्याला हाच नवरा मिळावा म्हणून आपण या दिवशी वडाच्या झाडाला मनोभावे प्रार्थना करायची असती, मनोभावे पूजा करायची असती. हेच यामागचं थोडक्यात. गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभत वरा रुंदून धेनू पुरे चरणी घालया. जय देव जय मूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर कळीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना श्रावणाचा वटवाले सजना संकष्टी पावावे निर्माणे रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव विक्राळ ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळ त्रिशाळा श्रावण सुंदर मस्तकी काळा ते पुण्य जय देव जय शिवशंकरा व स्वामी शंकरा आरती ओवाळू गौरा. जय देव कर्पूर गौरा बोळा नैनी विशाळा रथी पार्वती सुमनांच्या माळा विधीचे उदळनाथ कंठ निळा यशा शंकर शोभे उभा लवडा. जय देव जय शिवशंकरा व स्वामी शंकरा आरती ओवाळू कर्पूर गौरा. जय देव देवी दैते सागर मंथन पै केले त्या माझे अवचित हळविले राम प्रसिद्ध झाले. जय देव जय शिवशंकरा व स्वामी शंकरा आरती ओवाळू कर्पूर गौरा. जय देव
गजरांबर परिवार सुंदर मननारी पंचांगर मनमोहन मारे सुतारी शेकोटी जयवी द्वारचै उपचारी रघुनीर राम दास अंतरी जय देव जय शिव शंकरा व स्वामी शंकरा आरती ओवाळू विश्वप्रभा जय देव जय देव राणी पाणी रूप तुझे प्रेमे आनंद तुझे भावे नमः तुमेव माता तुमेव बंधु सखा तुमेव विद्याधरदेव तिला तीस काय म्हणा थांब जाऊ नको आपलं पटकन आपलं पटकन आणि वडाच्या झाडाची व्यवस्थित अशी पूजा झालेली. त्यानंतर गुरुजींची सुद्धा आम्ही पूजा करून घेतलेली, दर्शन घेतलेलं आणि त्यानंतर आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावून आणि थोरा मोठ्यांच्या पाया पडून घेतलेल्या. आणि त्यानंतर आम्ही गेलेलो सप्तशृंगी मातेच्या मंदिरात, जवळच मंदिर आहे तिथे गेलेलो आणि तिथेसुद्धा आम्ही एकमेकींची ओटी भरून आणि नंतर छान उखाणे घेतलेले, तेही तुम्ही आता पुढे बघालच. सत्यवानासाठी सावित्रीने केला यमाचा पिछा, गणेशरावांमुळे अखंड सौभाग्य मिळेल हीच माझी इच्छा. बस करा. दत्ताच्या देवळाला उंबराची सावली, मच्छिंद्र पाटलांना जन्म दिला धन्य ती माऊली. त्यांची सुंदर जोडी विहान करते तळ्यात, अशोकरावांचं नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात. आणि कोण निलेश रावांची माझी जन्मजन्मीची साथ. मोठं नाव नाही हो बाई, येईना तुम्हाला. झाडाखाली दत्तांची सावली, प्रसादरावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. मध्ये साई, पंढरपूरमध्ये विठ्ठल रखुमाई, रामेश्वर रावांचे नाव घेते सान्वीची आई. पिंडीवर बेलवा तेव्हा वासन पाटलांचं नाव घेते तुमचा मान राखा. पंचपप्पांच्या दादात वाढते लाडू पेढे, पंकजरावांचं नाव घेते कशा लाडे वेळी.
मंगळसूत्रे आहे माझ्या गळ्यात. नामदेवरावांचे नाव घेते सवसनींचे मेळे. 5 पाना थरले 2.5 पान कतरले. नंदुरावांचे नाव घेते सूर्यनारायण करले. वटवृक्षाच्या झाडाला फेरी मारते 7. योगेश रावांचं नाव घेते. वट पौर्णिमा आहे आज. देवीच्या मंदिरात तांदळाच्या राशी अंबादास रावांचं नाव घेते. वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी.